बिहारमध्ये खांदेपालट होणार, नितीश कुमार जाणार राज्यसभेवर, भाजपाचा बनणार बिहारमध्ये मुख्यमंत्री। अखेर पवारांनी राज्यसभा मिळवलीच, काँग्रेसला गुंडाळण्यात ठाकरे आणि पवार यशस्वी। पवारांना राज्यसभेच्या बदल्यामध्ये उद्धव ठाकरे परिषदेमध्ये, मातोश्रीवरील चर्चेत ठरले सत्ता वाटपाचं सूत्र। नेतृत्वानं नाकारल्यानं नवनीत राणा हिरमुसल्या, राज्यसभेच्या उमेदवारीची नवनीत राणांना होती अपेक्षा। राज्यसभेसाठी भाजपानं साधलं जातीय समीकरण, दलित, आदिवासी, धनगर आणि मराठा नेते राज्यसभेवर। एकनाथ शिंदेंचं विमान इराण पाडणार होता, रोहित पवार यांच्या दाव्यानं खळबळ, एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यातला प्रसंग झाला सार्वजनिक। राज ठाकरेंची प्रभाग समित्यांवर बोळवण, उद्धव ठाकरे यांनी स्वीकृत नगरसेवक न दिल्यानं राज ठाकरे होते नाराज। युद्धामुळे परदेशात जे अडकलेत त्यांना भारतात आणण्याचं काम सुरू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात माहिती। युद्धामुळे केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात, जेएनपीटी बंदरावर 100हून अधिक कंटेनर अडकले। पुण्यातील देसाई कॉलेजच्या बाहेर अभाविप आक्रमक, शिवजयंती साजरी करायला परवानगी न दिल्यानं विद्यार्थ्यांचं आंदोलन। सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण, सोन्याचे दर 6000 रुपयांनी स्वस्त, तर चांदीचा भाव तब्बल 24,000 घसरला। विधानभवन परिसरामध्ये भास्कर जाधव, कल्याण शेट्टींमध्ये वाद, कागदपत्रांवर सही करण्यावरून दोघं एकमेकांवर संतापले, विधानभवनाच्या लॉबीतच भिडले। एआयबीच्या अहवालाचा रोहित पवारांकडून पर्दाफाश, विमान झाडाला धडकल्याचा अहवालात उल्लेख, मात्र अपघात स्थळी झाडच नाही, फक्त झुडपं, रोहित पवारांचा दावा। मनसेचा वर्धापन दिन रायगडाच्या पायथ्याशी होणार, 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष। युद्ध थांबवून अमेरिका इस्रायल सोबत चर्चेस इराण तयार, खामेनीचा प्रतिनिधी अब्दुल माजिद हकीम इलाहीचं स्पष्टीकरण, मात्र इराणचा चर्चेचा प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला। इराणची नौदल आणि हवाई दल संपवल्याचा ट्रम्प यांचा खळबळजनक दावा, एक्स पोस्ट करत दिली माहिती। इराणमध्ये सत्तेची सूत्र बदलली, मुजतबा खामेनी इराणचा नवा सर्वोच्च नेता, मुजतबा अयातुल्ला खामेनीचा मोठा मुलगा। इराणच्या वरिष्ठांच्या बैठकीवर इस्रायलचा जोरदार हल्ला, खामेनीचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी सुरू होती बैठक, इराणचे बहुतांश वरिष्ठ नेते, धर्मगुरू मारले गेल्याची शक्यता। इराणच्या अण्वस्त्र विकास केंद्रावरही अमेरिकेचा मारा, अमेरिकेच्या अहवालामध्ये अण्वस्त्र केंद्रावर मारा केल्याचा उल्लेख, इराणच्या नतान्स भागातील अण्वस्त्र विकास केंद्रावरही मारा। इराण इस्रायल युद्धामध्ये आतापर्यंत 3 भारतीयांचा मृत्यू, ओमानच्या समुद्रात व्यापारी जहाजावरील हल्ल्यात 3घांचा मृत्यू। भारताकडे सध्या 25 दिवस पुरेल एवढाच कच्च्या तेलाचा साठा, तर सोशल मीडियावर पेट्रोल डिझेलचा साठा संपल्याच्या अफवा, राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर भल्या मोठ्या रांगा। VSR कंपनीमुळे शिंदेंच्या जीवाला असलेल्या धोक्याची काळजी करा, शिवसेनेकडून राज्य सरकारला विनंती।